हे मला घ्यायला आले होते आणि आम्ही दोघं पण नॉनव्हेज खात नाही, त्यामुळं माझी आई म्हणली काय जेवायला बनवायचं. आणि मला तिच्या हातची शेवती ना खरंच एवढ्या आवडतात, म्हणजे ती एवढी छान बनवते ना प्रत्येक वेळेस. आणि ते पण स्पेशली चुलीवर बनवते, इतकी चव येते ना खरंच. त्यामुळे तिला म्हणलं मला दुसरं काहीच नाही खायचं, तुझ्या हातची शेवती बनव, कारण एक नंबर बनवी ती माझी मम्मी खरंच. त्यामुळंच तिला आज बनवायला सांगितली होती. आणि हे बघा हातावर अशी शेवती बनवती. आणि याला तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर छान अशी चुली बराच वेळ शेवती शिजून दिली, इतकी छान लागत होती ना खरंच. आणि मग म्हटलं चुलीवर शेवती बनवली तर भाकरी पण चुलीवरच करू, एवढं छान पोटभर जेवण केलं. त्यानंतर मग वेळ झाली होती आता पुण्याला निघायची, त्यामुळे सगळी आवरावर करायला घेतली होती. एवढे दिवस राहिले होते आणि मला खरंच यायची इच्छाच होत नव्हती, म्हणजे कोणत्या मुलीला माहेरी राहिल्यावर परत जायची इच्छा होते, तसंच मला पण झालं होतं. पण काय, सुट्टी संपली म्हटल्यावर निघायची वेळ तर येतेच प्रत्येक मुलीची. त्यामुळे सगळ्यांना टाटा बाय बाय केलं छान असं. आणि त्यानंतर आम्ही यायला निघालो. इकडं आलो होतो आम्ही जारकरवाडीला, कारण माझ्या बहिणीची ना यात्रा होती. तिथं खरंच एवढे पाहुणे वगैरे आले होते ना, त्यामुळे मला व्हिडिओ काढायला काय भेटलंच नाही. मग डायरेक्ट आम्ही इकडं वाघोलीत आलो. आणि आल्यावर माझं डोकं एवढं दुखायला लागलं होतं ना खरंच. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.